नमस्कार। आज आपण एकदम साधी आणि सोपी रेसिपी आंबील ही बघणार आहोत। सध्या आंबील खूप आवश्यक आहे। पेशंट जास्त लोकांना डायबिटीज वगैरे होतोय, त्यासाठी ही आंबील खूप छान पडते। आपण आज वरीची आंबील बनवणार आहोत, त्याच पद्धतीने आपण ती ज्वारीची आंबील देखील बनवू शकतो। ही सकाळी घेतल्यानंतर तुम्हाला अतिशय तुम्ही फ्रेश राहता, भूक कमी लागते आणि ही तब्येतीला खूप चांगली असते। आणि मी हे पाणी मी गरम करत ठेवले, त्याच्यामध्ये मी मीठ टाकलंय आणि थोडीशी आंबे हळद मी किसून टाकली आहे। कारण आंबे हळद आपल्या शरीरामध्ये युरिक ॲसिड जर वाढलेलं असेल तर ते कमी करण्याची क्षमता या ओल्या हळदीमध्ये असते, म्हणून मी ओली हळद ती किसून टाकलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये वरीचं हे मी दही घेतलेलं होतं, हे मी दही चमच्यानेच फेटून घेतलेलं आहे आणि हे मी 2 चमचे ज्वारीचं वरीचं पीठ घेतलेलं आहे। त्या वरीच्या पिठामध्ये आपण पाणी घालून ते मिक्स करून घेऊया। आपण जसं कुळीत पीठ वगैरे मिक्स करून घेतो त्याच पद्धतीने मी हे वरीचं पीठ मिक्स करून घेणार आहे। हे पाणी आता आपलं उकळलेलं आहे। ही आपली आंबे हळद आहे आणि ही हळद मी थोडीशी किसून त्या पाण्यामध्ये टाकलेली आहे, कारण ही तब्येतीला खूप चांगली असते। तसेच आपल्या कुठे सूज वगैरे आली तरी सुद्धा ही किसूनीचा लेप लावला तरी ती कमी येते। आंबे हळदीचे फायदे भरपूर आहेत आणि आज मी तीच यूज करून मी तुम्हाला आंबील दाखवत आहे। आता हे पीठ मी मिक्स केलेलं आहे, ते पीठ मी त्या आंबीलीच्या पाण्यामध्ये ओतणार आहे। आपण मीठ टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये परत लागलं तर आपण टाकू शकतो। हे मी आता पीठ याच्यामध्ये मिक्स केलं आणि हे आपण आता ढवळून घेऊया। हे पीठ आता ढवळून घेऊया। या पिठाला शिजायला वेळ लागत नाही, कारण आपण आता उकळत्या पाण्यामध्ये टाकलेलं असल्या कारणाने ही आंबील झटपट तयार होते। हे मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्यामध्ये आपण हे जे दही घेतलेलं होतं 2 चमचे, हे दही मी नुसतं असं चमच्यानेच फेटलेलं आहे। ते दही आपण त्या आंबीलमध्ये मिक्स करणार आहोत। हे आपण आता लगेच दही टाकून घेऊ। हे सगळं दही मी ह्याच्यामध्ये ओतले। ही पिण्यासाठी अतिशय सुंदर अशी आंबील लागते आणि तुम्ही कोणताही पोहे खा किंवा काय खा, त्याच्याबरोबर ही 1 ग्लास आंबील घ्या आणि तुम्हाला दिवसभर काय फरक जाणवतो तो तुम्ही बघू शकता। आंबिलीने भरपूर फरक जाणवतो। आंबिलीने पोटही भरल्यासारखे राहते, ॲसिडिटी पण आपल्याला खूप कमी होते आणि पोटातही थंडावा राहतो। ह्यासाठी ही आंबील चांगली। हे आंबिलीचं पीठ तुम्ही रात्री भिजवून ठेवू शकता आणि आंबट करू शकता। तुम्हाला दही जर घ्यायचं नसेल तर याची दुसरी मेथड आहे। हेच पीठ आपण रात्री 2 चमचे पीठ आंबट ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी पाणी उकळवत ठेवून ते पीठ ढवळून त्या पाण्यामध्ये टाकायचं, मीठ टाकायचं। तुमच्याकडे आंबे हळद असेल तर ती टाकायची, मग त्यावेळेला तुम्ही दही नाही टाकलं तरीही चालतं, पण त्यावेळेला आपल्याला आदल्या दिवशी पीठ आंबवून घ्यायला लागेल, कारण आंबील म्हणजे थोडासा आंबटपणा असणं गरजेचं असतं। आणि ते जर पीठ तुम्ही रात्री आंबवून घेऊन आंबील केलीत तरी ती सुंदर लागते। आणि ज्याला एखाद्याला कुणी दही घेत नाही, दही ज्यांना आवडत नाही, त्यांनी ते पीठ रात्री भिजवून ठेवून ती सकाळी गरम पाणी ठेवायचं, मीठ टाकून गरम पाणी उकळवत ठेवायचं आणि त्यामध्ये ते आंबिलीचं पीठ ओतायचं की ती आंबील रेडी होते। आता ही आपली आंबील पिण्यासाठी तयार आहे। ही बघा, साधी सोपी पद्धत आहे। कधी आपल्याला नाश्ता करायला वेळ नसेल तर ही नुसती आंबील करून पिऊन आपण जरी गेलो तरी खूप पोटाला आधार मिळतो।